नमस्कार मंडळी, आजकाल तुम्ही वडापाव किंवा समोसाच घ्यायला गेला तर 15 ते 20 रुपयाला भेटतो। पण आज एक असंच ठिकाण दाखवणार आहे जिथे हे दादा 19 रुपयांपासून डोसा विकतात। आज काही जणांना माहिती सुद्धा असेल या जागेबद्दल, कारण हे दादा सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत। फक्त ऐकून माहिती होतं, पण जेव्हा समोरच्या एका मुलीने मला सांगितलं की एकदा डोसा ट्राय कर, तर तिच्या सांगण्यावरून मी इथे आले आणि इथे बघू शकता त्यांचा मेनू। मी काही जास्त एक्सपेक्टेशन घेऊन आले नव्हते यांच्याकडे, पण जेव्हा मी यांचा डोसा ट्राय केले तर मला खरंच वाटलं की इतक्या कमी प्राइसमध्ये या दादांना कसं काय म्हणजे जमतं। हे कायम आपले मित्रमंडळी आणि कस्टमर यांच्यासोबत हे दादा बिझी दिसत असतात। तर इथे आपला डोसा बनत आहे। तर सर्वात आधी तुम्हाला माहितीच आहे, बेसिक त्यांचं जे काही असतं ते करून घेतात आणि त्यानंतर इथे डोसा स्प्रेड झालेला आहे। आणि डोसाचा साईज सुद्धा बघा, असा नाही आहे की 19 रुपीज म्हणजे छोटा साईज आहे। तर हा आहे मी पनीर डोसा सांगितलेला। यांच्याबद्दल सांगायचं तर हे ग्रॅज्युएटेड आहेत आणि यांचं ऑलरेडी एक जैन कॉलेजकडे हॉटेलसुद्धा आहे। आणि त्यानंतर इथे त्यांनी 15 महिन्यांपासून काहीतरी कार्ट लावायला चालू केलेली आहे। कार्टसुद्धा अगदी सुटसुटीत आहे। आणि इथे बघू शकता स्टफिंग यांनी माझ्यासमोर पनीर कट केलं। असं नाही आहे की हे स्टफिंग आधी बनवून वगैरे ठेवतात किंवा आदल्या दिवशीचं वगैरे, असं काही नाही आहे। माझ्यासमोरच यांनी मसालेसुद्धा मिक्स केलेले आहेत। यांची प्राइस रेंज 19 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत आहे। त्यामध्ये सुद्धा 99 व्हरायटीज म्हणजे अजब म्हणावं लागेल। प्राइसेस तुम्ही बघू शकता, मी मागे क्लिपमध्ये दाखवलेलं आहे, तर पॉज करून बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। जास्त काही बोलणं झालंच नाही या दादांसोबत, कारण हे बिझीच असतात कायम। मी जसं की सांगितलं, यांचं मित्रपरिवार आणि कस्टमर भरपूर आहेत। डोशामध्ये पनीरची क्वांटिटी भरपूर होती। डोसा फक्त होता 45 रुपीज आणि मला पनीर वाटलं त्याच्यामध्ये 40 रुपीजचा। आता मी तुम्हाला यांच्या ॲड्रेसबद्दल सांगायचं तर बुधवारपेठमध्ये नाथपै गार्डन जे आहे त्याच्या अगदी समोरच हे दादा थांबलेले असतात। मी संध्याकाळी लवकर गेले होते, यांची कार्ट चालू होते 5:30ला, रात्री 10 वाजेपर्यंत असतात हे दादा। तर इथे हे सुरुवातीची गर्दी आहे आणि त्यानंतर सुद्धा मी मंदिरहून येताना गर्दी बघितली होती। आणि याच्या आधी सुद्धा मी बघितले 2-3 वेळा इथे या एरियामध्ये आले होते तेव्हा। आणखी एक सांगायचं तर तुम्हाला डोसा थोडा तिखट हवा असेल तर तुम्ही आधीच त्यांना सांगा। हा होता अगदी परफेक्ट, ज्यांना जास्त तिखट नको असतं त्यांना। आणि इकडे बघा यांची कार्ट, आणि हा एक डोसा मला एकटीला पुरेसा आहे आणि मला वाटतं की कोणीही खाल्ला तर हा एक डोसा पुरेसा होईल, कारण स्टफिंग जास्त आहे आणि डोसाचा साईजसुद्धा मोठा आहे। वेगवेगळ्या डोसासोबत वेगवेगळं स्टफिंग वगैरे दिलं जाईल। असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि यूट्यूबवरती माझं चॅनल सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।